सरकारने 2024 मध्ये चालू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या नावाने शेकडो बनावट बँक खाती, चौघांना अटक, सायबर गुन्ह्याचा वापर करण्यासाठी वापर। लाडकी बहीण योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्या खात्याचा वापर सायबर गुन्ह्यासाठी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। आता सर्व लाडक्या बहिणींनी सावधानगिरी बाळगायला हवी। लाडकी बहीण योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्या खात्याचा वापर सायबर गुन्ह्यासाठी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात जुहू पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे। या बँक खाती प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गुजरातमधील असून तो सध्या फरार आहे। आता लाडक्या बहिणींनी सावधगिरी बाळगायला पाहिजे, कारण की त्यांच्या मोबाईलवर SMS किंवा काही येऊ शकतं, त्यासाठी त्यांनी सावधानगिरी बाळगायला पाहिजे। राज्य शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। त्या योजनेअंतर्गत महिलांना मासिक वेतन दिले जाते, त्यासाठी बँकेत खाते उघडावे लागते। नेमकं याच गोष्टीचा फायदा एका टोळीने घेतला। गुजरात राज्यातील प्रतीक पटेल याने आपली माणसे नेमकी आणि लोकांची बँक खाती उघडणी। अविनाश कांबळे हा या प्रकरणातील एक आरोपी असून त्याला जुहू पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होण्यास सुरुवात झाली। अविनाश कांबळे 25 हा नेहरू नगर, देवनार, DN नगर, धारावी आदी परिसरातील झोपडपट्टी परिसरात फिरायचा। लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लोकांकडून कागदपत्रे घेऊन बँक खाती उघडायचा आणि त्यांना तात्काळ 1000 रुपये द्यायचा। त्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेतील पैसे येतील असे आश्वासन द्यायचा। तात्काळ 1000 रुपये मिळत असल्याने लोकांचाही विश्वास बसायचा। ही बँक खाती तो टोळ्यातील फाल्गुनी जोशी, रितेश जोशी आणि श्रुती राऊत यांना विकायचा। प्रत्येक खात्यामध्ये त्याला 4000 रुपये मिळत होते। हे त्रिकूट बँकेचे तपशील गुजरातमधील प्रतीक पटेल याला द्यायचे। त्याबाबत फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या टोळीचा पाळेमुळे खणखणास सुरुवात केली। जुहू पोलिसांनी अविनाश कांबळे याच्याकडे केलेल्या चौकशीत याने अनेक बँक खाते उघडल्याचे निष्प्रश्न झाले। दुसरे आरोपी श्रुती राऊत हिच्या घरातही झडपी घेतली असता अनेक बँकेचे पासबुक, बँकांशी संलग्न सिम कार्ड मिळाली। लाडकी बहीण योजनेचा महिलांसाठी आहे, मात्र आरोपींनी तयार केलेली बहुतांश बँक खाती ही पुरुषांची होती। यावरून सर्व स्पष्ट झालं। बँक खाती कशासाठी पाहिजे आपण व्हिडिओमध्ये बघून घेऊ। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। बँक खाते उघडताना बँकेने संबंधित ग्राहकांच्या पत्त्याशी शहानिशा करणे आवश्यक असते, मात्र बँक ती करत नाही। याचा फायदा घेत आरोपींनी लोकांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावाने शेकडो बँक खाते उघडली असे जुहू पोलिसांनी सांगितले। सायबर गुन्ह्यामधील फसवणुकीचा रक्कम 3ऱ्या टप्प्यात थर्ड पार्टी जमा केली जाते आणि मग तिथून पैसे काढले जातात। त्यासाठी आरोपी अशी बँक खाती तयार करत होते। त्याशिवाय अनेकांचा काळा पैसा दडविण्यासाठी देखील या बँक खात्याचा वापर केला जात असल्याचे जुहू पोलिसांनी सांगितले। आम्ही 100पेक्षा अधिक बँक खाती बँकेला संपर्क साधून बंद केली आहेत, मात्र पोलिसांनी 2500 बँक खाती उघडण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले। या आरोपींकडून विविध कागदपत्रे तसेच 19,43,000 रुपये हस्तगत करण्यात आली आहे। या टोळीचा म्होरक्या प्रतीक पटेल या गुजरातमध्ये असून तिथून तो सूत्र हलवत असल्याचा या ठिकाणी जुहू पोलिसांनी सध्या त्याचा शोध घेत आहेत। असं लाडक्या बहिणींवर काळे कारनामे चालू आहे। लाडक्या बहिणींसाठी ही योजना लागू करण्यात आली होती, पण यामध्ये काही नमुने सापडले की ते ब्लॅकमध्ये या लाडक्या बहिणींचे स्कॅम चालू करत आहे। तर लाडक्या बहिणींनी यावर सावधगिरी बाळगायला पाहिजे, कारण की तुमच्या अकाउंटवर पण पैसे आहेत। तुमच्या अकाउंटला जर कधी कोणाचे मेसेज आले तर तुम्ही लगेच जाऊन पोलिसांकडे तक्रार नोंदवा, कारण की तुमच्या बँकेला हात लागता कामा नये। त्यासाठी तुम्ही स्वतःची काळजी घ्या। आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, कारण की व्हिडिओ महत्त्वाचा आहे। आपल्या चॅनल कोणी नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज महाराष्ट्रातील जी काही घडामोडी असती ती तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळते। त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करून टाका, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।